नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. या 3 कारणांमुळे पुन्हा एकदा कापूस बाजारावर वाढले. सरासरी कापूस बाजारावर ₹9,000 प्रति क्विंटल होणार. जालना कापूस मार्केटमध्ये कालच्या मितीला 9,000च्या घरात कापूस बाजारावर गेले. काय आहे सविस्तर अपडेट? कोणत्या अशी 3 कारणे आहे? या 3 कारणांमुळे कापसाच्या बाजारामध्ये मोठी वाढ झाली. चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल, सोयाबीन, तूर, कांदा, कापूस यांची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला आपण अपडेट करायचे असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आता बघितलं आपण तर कापूस बाजारावर आता एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी आहे. इथून पुढे कापूस बाजारावर मार्च-एप्रिलमध्ये कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. 2026 मध्ये कापसाला सर्वोत्तम दर कालच्या बाजार समितीमध्ये जालना या ठिकाणी ₹9,000 प्रति क्विंटल मिळाला. आता कापसात अशी ट्रेंडिंग का आलेली आहे? कोणते 3 घटक आहे? आंतरराष्ट्रीय मार्केटचा दबाव आहे, मागणी पुरवठ्याचा दबाव आहे की व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केलेली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना कापूस बाजारावर वाढण्याची शक्यता कळाल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदीस सुरुवात केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. हे 3 ते 4 कारणे महत्त्वाची आहे. अतिवृष्टी झाली आहे. मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर त्यामुळे कापसाचं नुकसान झालं होतं. मागणी पुरवठा आणि व्यापारी खरेदी वाढली. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा येणार हे सर्व व्यापाऱ्याला माहीत झाल्यामुळे आत्ताच्या दरामध्ये आपण जर बघितलं तर जानेवारीमध्ये ₹80-90 पर्यंत दर होता. कालच्या मितीला सर्वोत्तम दर त्या ठिकाणी ₹90 पाहायला मिळतं. केंद्रीय आयात निर्यात धोरण, व्यापारी खरेदी, सीसीआय खरेदी या सर्वांचा विचार करता ₹1,000 कापसाचा दर आपल्याला वाढताना पाहायला मिळतो. जालना मार्केटमध्ये जर आपण बघितलं, मध्यम स्टेपल आणि लांब स्टेपल कापसाला हायब्रिड कापूस जो आहे या ठिकाणी 8,000 ते ₹8,986 पर्यंत बाजारावर मिळाला आहे. आवक बघितली तर 1,074 क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढचा कापसाचा जो अमरावती असेल, भद्रावती असेल, घाटंजी असेल, अकोला कापूस असेल, उमरेड कापूस असेल, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला बाजारावर मिळाले. शेतकऱ्यांवरती एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथून पुढे कसा बाजार वाचणार आहे याची कोणती 3 कारणे? आंतरराष्ट्रीय मार्केटचा दबाव, स्थानिक व्यापाऱ्यांची खरेदी आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत वाढलेली कापसाची मागणी. या सर्व घटकांचा विचार करता कापूस बाजारावर 7,000-8,000च्या पुढे जाऊन आता 8,000-9,000 पर्यंत सर्व ठिकाणी जाताना पाहायला मिळणार आहे. 90% शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे. 10% शेतकऱ्यांना कापूस उपलब्ध आहे. सीसीआयने मोठा स्टॉक केलेला आहे. सीसीआयच्या व्यापारिक धोरणावरती आता कापसाच्या बाजारावर अवलंबून असणार. निर्यात किती होणार? निर्यात जी काय आहे बऱ्याच ठिकाणी समुद्रमार्ग बंद असल्यामुळे निर्यात ठप्प झालेली आहे. देशांतर्गत किती विक्री होणार? भारत जो कापूस पाठवतो, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पाठवत असतो. या सर्वाचा घटकवरती आपण इथून पुढे लक्ष ठेवून असणार आहे. सध्या तरी तुर्तास कापसाच्या बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. आता सीसीआयला कापूस विकायचा का खुल्या बाजारात विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपलब्ध आहे. यापुढील कापसाचे लेटेस्ट अपडेट रेट, त्याचबरोबर सोयाबीनचे अपडेट रेट, तुरीचे अपडेट रेट, सर्व मार्केट अपडेट रेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चॅनलच्या माध्यमातून 100% अचूक बाजारभावाचे अंदाज, त्याचप्रमाणे निर्यात धोरण, आयात धोरण, त्याचप्रमाणे सीसीआय धोरण, नाफेड धोरण या सर्वाची अपडेट आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात आधी देत असतो. आता या 3 देशांवरती कापसाचं बाजारावर अवलंबून असणार आहे. त्यामध्ये श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करत होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.